नमस्कार. आज आपण करणार आहोत गाजर टोमॅटोचा उपमा. नेहमीच्या उपम्यापेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आहे, तर रेसिपी पूर्ण नक्कीच बघा. यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप रवा, याच्यानंतर गाजर, मी 2 छोटे गाजरं घेतलेली आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून उडदाची डाळ. टोमॅटो, कांदा, गाजर, मिरच्या आपण बारीक कापून घेऊया आणि आलं किसून घेऊया. आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे घालूया. याच्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि उडदाची डाळ घालूया. उडदाची डाळ आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची आहे. यानंतर त्याच्यात आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडं मीठ घालून तो आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एकदा कांदा गुलाबी रंगाचा परतून झाला की त्यात आपल्याला चिरलेला गाजर घालायचा आहे. झाकण ठेवून आपण त्याला 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. त्याच वेळेला आपल्याला एका दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून रवा भाजून घ्यायचा आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर गाजर शिजलेलं आहे. आता त्यात आपण चिरलेला टोमॅटो घालूया, आलं घालूया. आता हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं कव्हर करून शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले टोमॅटोही थोडे मऊ झालेले आहेत. यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि 3 कप पाणी घालूया. पाण्याला थोडी उकळी येऊ देऊया. पाण्याला थोडी उकळी आलेली आहे. आता त्यात आपण भाजलेला रवा घालूया आणि रवा घातल्यानंतर आपल्याला कॉन्स्टंटली ढवळत राहायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत.
आपल्याला मऊसूत उपमा हवा आहे, त्यामुळे आपण त्याच्यात अजून अर्धा कप पाणी घालणार आहोत. आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. त्याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तीन ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की उपमा खूप छान शिजलेला आहे. त्याची कन्सिस्टन्सीही छान मऊसूत झालेली आहे. आता फायनली त्याच्यावर 1 चमचा तूप घालूया, त्यामुळे उपम्याला अजून छान टेस्ट येईल. सो अशा रीतीने आपला गाजर टोमॅटो उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.